मी राजू शेट्टी NDA चा एक घटक पक्षाचा प्रमुख आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांची महायुती या महायुतीचा उमेदवार म्हणून मी 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय। यापूर्वी या मतदारसंघाचं 5 वर्ष मी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि यावेळी सुद्धा प्रतिनिधित्व करण्यासाठीच निवडणुकीच्या रणांगणामध्ये मी उतरलेलो आहे। शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये राजकारणी आमदार खासदार हेच यांनीच शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे। कधी एकेकाळी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जात होतं, परंतु हे वाघिणीचं दूध इतकं महाग केलंय ते फक्त श्रीमंतांनाच पिता येतं, गरिबांच्या वाट्याला ते येतच नाही। आणि म्हणून धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे आणि तळागाळातल्या माणसाला परवडेल अशा प्रकारचं शिक्षण, व्यवसायभिमुख शिक्षण दिलं पाहिजे आणि यासाठी प्रयत्न करणं एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे। वीज उपलब्ध करायची असेल तर पहिल्यांदा विजेचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे। आज सर्वसामान्यांना महाराष्ट्रातील जी वीज दर आहे तो परवडणारा नाही आणि त्याचे 2 कारण आहेत। एक, त्याच्यामध्ये होणारा अमाप भ्रष्टाचार, वितरणामध्ये होणाऱ्या चोऱ्या, इंधन खरेदीमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि खाजगी कंपन्यांकडून पीक आवरला खरेदी करणारी महागडी वीज, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शेजारच्या राज्याच्या तुलनेनं महाराष्ट्रामध्ये महाग वीज मिळते। प्रत्येक घटकाला, शेतकरी असेल, वस्त्रोद्योगाला असेल, छोट्या उद्योगांना असेल, मोठ्या उद्योगांना असेल किंवा घरगुती ग्राहकांना असेल, या सगळ्यांना विजेचा दर जास्त आहे। याचं कारण इथलं गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि याच्यामध्ये राजकारण्यांचा असलेला थेट सहभाग, प्रशासनाची असलेली त्याला साथ, याचं शुद्धीकरण केल्याशिवाय सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये वीज उपलब्ध होणार नाही। रस्ते करणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे। ह्या पायाभूत सुविधा आहेत आणि यासाठी अनेक घटक, सर्वसामान्य जनता ही सरकारला कर देत असते। जे वाहनधारक असतात ते रोड टॅक्सच्या माध्यमातून सरकारला कर देत असते। पेट्रोल डिझेलवर रस्ते करण्यासाठी म्हणून वेगळा सरचार्ज आम्ही देत असतो। एवढं असून सुद्धा केवळ खाजगीकरणातून रस्ता केला या नावाखाली टोलचं भूत सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसतं। म्हणजे एकाच कारणासाठी 3-3 वेळा कर गोळा करण्याची अजब पद्धत या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांनी आणलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं हे लक्षण आहे। महाराष्ट्राचे गृहमंत्री गृह खात्याकडे कमी लक्ष देतात आणि नुसतं भाषणं जास्त करतात, त्याचे हे परिणाम आहेत। पोलिसांच्या नियुक्ती होत असताना एक पोलीस स्टेशनचा दर जर 25-25 लाख रुपये निघत असेल तर ते पोलीस बिचारे नियुक्ती झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या ऐवजी, महिलांचं संरक्षण करण्याच्या ऐवजी येथून तिथून भ्रष्टाचार करून आपल्याला पैसा कसा कमावता येईल याचाच विचार करणार आणि त्यामुळं पोलिसांचं जे मुख्य काम आहे त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज गृह खात्याकडं लक्ष नसल्यामुळं, गृह खात्यामध्ये बदल्यांचा अक्षरशः बाजार आणि लिलाव होत असल्यामुळं हे चित्र दिसतं आहे।